तर राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवरून महाविकास आघाडीच्या महामेळाव्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। आपण पाहूयात। आता तर अशी माहिती मिळते की घोषणा केल्यात लाडकी बहीण पैसे कुठून आणायचे। न्यायालय त्यांना फटकारते की इकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणीची योजना आम्ही थांबवू का। आणि मग सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाचं काय कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही, चिडचिड चालले। अनेक योजना हे करतील, अजूनही येतील, पण गमतीचा भाग मला असं वाटतं की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही। रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या। आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो। ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणू, 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो। हा आमच्या नात्याचा अपमान आहे। निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे। लाडकी बहीण आहे ना, यासारखं ढोंग महाराष्ट्राच्या कुठल्या योजनेत झालं नसेल आतापर्यंत। या राज्यात या देशामध्ये अनेक योजना आपण पाहिलेल्या आहेत, पण सध्या मी गेले काही दिवस पाहतोय की काही चर्चा फक्त एकाच योजनेची आहे। कारण सरकारी पैशानं मतं विकत घेण्याची योजना आहे। आणि मगाशी सांगितलं की नाती अशी सरकारी पैशाने विकत घेता येणार नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।